सर्वैले गणपती बाप्पा मोरया. आज आहे आपल्या घरी बाप्पांचा भंडारा, पण पहिले आरती करून घेऊ, नंतर बोलतो. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मन्दारमाला कलितालकार्ये कपालमालाङ्कितसुन्दराय दिव्यम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय. खालीं लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळे नमणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं. पटकन बाप्पासाठी आपल्याला नैवेद्य काढणं आहे. आपण नैवेद्य काढला आणि हा तुम्हाला मेनू सांगायचे राहिले. मस्त शिरा आहे गुळाचा, त्याच्यानंतर भाकर भरीत आणि मस्त मिसळचं वरण, पोळी वालेले पोळी. मस्त सर्वांनी जेवण चालू केलं. हे तर दोन माणसं आपल्याला तुम्हाला माहितच असतील. आपले रील स्टार रितुल दादा, अतुल दादा आणि रोशन दादा. रेणुकाची पूर्ण टीम आली. त्याच्यानंतर आपले अकोट चॅनल वाले दादा आले. ते आपले रील स्टार पूर्ण चालते, पण त्याचं नाव घेणं शक्य नाही. त्याच्यानंतर अजून तुम्ही म्हणता की हा सोडून राहिला, त्याच्यापेक्षा पटापट पुढे घेतो. दीपक सेटला विचारलं काय म्हणते भाजी, तर दीपक सेट म्हणतो फिरा तू पी घे दे. की पटकन पाहिले बाईले बसून. त्याच्यानंतर आपण जेवण करू. बाबा म्हणतात काय मोबाईलच फिरवतं काय, राजा जेवण करून घे, किती वाजून राहिले. आम्ही पूर्ण जण जेवण करायला बसलो. आपण तर काहीच नाही जेवलो, फक्त कर आणि भरीत, कारण की खूपच चांगलं जात. आणि याचं शरीर जाते आपल्या आचार्याला. आचार्य म्हणजे आपल्याला आहे ना भाऊ माऊली कॅटरस. जर तुम्हाला कधी अगदी कॅटरस लागला तर आपल्याजवळ आहे. त्याचा ऍड्रेस आहे अहिल्यादेवी होळकर कॉलनी, लोवारी रोड, अकोट. पण आपले बालगोपाल ऐकतात काय, एक ताण नाचून राहिले. हे पाहिल्यावर तुम्ही विचारसान आता हे नवीन काय. तर आपण दुसऱ्या दिवशी गेलो गणपती डोब्याले. तर कुठे, तर आपण आपल्या पोपटखेडच्या धरणावर. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपतीचा जय जयकार. बाप्पाची आतुरता राहील. असं झालं आमचं विसर्जन. तिथून आम्ही निघालो पटापट. आम्ही गेलो गजानन महाराजच्या विहिरीवर दर्शन. आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला धन्यवाद.